नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये ताईला भेटलं नवीन गिफ्ट। हा सेकंड डे आहे, कसं वाटतंय नवीन गिफ्ट? छान वाटतंय। असं हे नव्हतं ना, म्हणजे हॅबिट नव्हती ना, बट तरी पण असं केवढं वाटत नाही, कारण शनिवार आहे की नाही वाटत नाही मेन म्हणजे। आणि दुसरी गोष्ट मी दादरला जाऊन आली का कामासाठी, ते तर त्याच्यामध्ये मी मध्ये मध्ये हात लावून बघितली आहे ना कळत, म्हणून माझी औषधं आणायला गेली होती दादरला, तर तेच आणि आता जरा चाललोय बाहेर, थोडंसं एक काम आहे। पाणी वगैरे जरा गरम करून ठेवायचं ना, मंदारचं थोडं ब्लड कमी झालं की मग त्याला त्रास व्हायला सुरू होतो आणि मग थोडा वीकनेस वगैरे। आम्ही आत्ताच आलो मार्केटमधून, फ्रेश वगैरे झाले, म्हणजे मी गोळ्या वगैरे घेऊन आलो दादरवरून आणि तसंच पुन्हा बसले, जेवले आणि पुन्हा मग तसंच लगेच खाली गेलो, थोडंसं काम होतं म्हणून। आता किचनवर एवढा पसार आहे ना, दाखवते तुम्हाला। बघा सगळा किचनवर पसार आहे, सगळा क्लीन करून घेते काय काय ते। तसं अंडी वगैरे आणलं, चहा ठेवायचा पहिले, तर पटकन चहा ठेवून घेऊया। आणि हो, कालच्या ब्लॉगमध्ये मला कमेंट आली होती की ताई चैन जवळून दाखव, तर मी दाखवते, नंतर काढून व्यवस्थित तुम्हाला दाखवते की त्याची डिझाईन वगैरे कशी आहे। आणि हीच डिझाईन आवडली, एकदम प्लेन पण कसं दिसायला एवढं छान वाटतं आणि ते ओल्ड टाईपचं असतं, ओल्ड फॅशनेबल तशी डिझाईन असते, त्याच्यामुळे याला थोडीशी डिझाईन आहे आणि शाईन पण वगैरे असं सगळं आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला मी एकदम व्यवस्थित दाखवते की चैनीची डिझाईन एक्झॅक्ट कशी आहे। मी नसते घरी तेव्हा वाट बघत असतोस ना माझी, आणि काय सवय झाली आहे ना, नेहमी माझ्या मुखामध्ये देवाचं नाव असतं, त्याच्यानंतर मग दुसरं नाव ताईचं असतं, ताई 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 करून माझं असतं। हा, मम्मी पण ताईचं जास्त असतं। बरोबर। आणि आज काय झालं माहितीये, मी मला यायला जरा लेट झाला, तर सारखा फोन करतोय, कुठे आहेस, नंतर मग मेसेज करत कुठे आहेस काय, हे नेहमी असतं त्याचं, आणि कॉल पण करत होतं। म्हटलं मी येते बाई, जरा थांब, मी काय कुठे गेली नाहीये लगेच निघून, मी कामासाठीच जसं म्हणजे मंदारच्या मेडिसिन आणण्यासाठीच गेले होते, तर ते दादरला आहे ते ऑफिस त्यांचं, तर तिकडे, तर त्याचं नेहमीच असतं तसं। कारण 24 तासामधले जास्तीत जास्त तास ताईच माझ्या डोळ्यासमोर असते, डोळ्यासमोर। आणि आमचं म्हणजे एक टॉम अँड जेरी सारखं आमचं सुरूच असतं, म्हणजे असं हसी मजाक, मजा बॉन्डिंग आहे आमच्या दोघांमध्ये, म्हणजे ऍज अ ब्रदर सिस्टर आहे ते तर आहे, बट आमचं फ्रेंड्स बोलू शकतो, मित्र बोलू शकतो, आई मुलासारखं आमचं हे आहे ते बोलू शकतो, म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत आमच्या। त्याच्यामुळे ताई आता इथलं इथे गेली तर ठीक आहे, पण आता सकाळी जी गेली ना ताई कधी कालच्या ब्लॉग मध्ये, तेव्हा मी थोडा बाचकलोच होतो, नक्की गेली कुठे त्यासाठी, तर दादरला ही औषधं आणण्यासाठी गेली होती। म्हणजे ब्लड लावतो ना, तर ते आयरन जमा होतं बॉडीमध्ये, तर त्याच्यामुळे मग ह्या गोळ्या घेतल्या की ते कमी होतं, त्याची लेवल मेंटेन राहते, त्यासाठी। ताई आज घरी नव्हती म्हणून सगळी कामं राहिली होती, अदरवाईज माझ्यात जेव्हा ताकद असते तेव्हा मी ऍटलीस्ट साफसफाई थोडंसं उचल म्हणजे असं करतो, जेव्हा माझ्या मनात येईल तेव्हा। आता ताई मागून बोलेल की हा मोठा सांगतोय, तर जेव्हा माझ्या मनात आलं ना की मी करतो नक्कीच। पण मम्मीचा तांब्यात असतो पाणी प्यायचा, मी आठवणीने करतो, पण आज त्याच्यासाठी मी 2 शब्द ऐकून घेतले, त्यासाठी धन्यवाद आहे। आणि हे बरेच दिवस नव्हते ते आता आईने आणलेले, त्याची याच्यासाठी मीच जाणार होतो। हे कुरिअर पण येतात, पण आमच्या मंदारला कसं आहे, ऐन वेळेला आठवत नाही की बाबा अगोदर थोड्या गोळ्या असतील तेव्हा आपण ऑर्डर करून घ्याव्या, तर ते कुरिअरनी पण पाठवतात, पोस्टाने वगैरे। कुरिअर मागे एकदा मी ऑर्डर केल्या होत्या, 1 आठवडा आला ना, मग तेच बोलते, जेव्हा अर्ध्या महिन्या म्हणजे 15 दिवसाच्या बाकी असतील ना, कारण मग असं होतं की आपल्यालाच मग धावपळ होते, आपल्यालाच डबल मेहनत करायला लागते, तो आपला वेळ दुसऱ्या कामासाठी उपयोगी पडेल ना। चहा पावडर टाक कुठे ये बाबा इथे काय। मग मम्मी तब्येत कशी आहे? अजून तरी काही ठीक नाही। ठीक नाही, कोई बात नहीं, हो जाएगी, तब्येत ही तो है, ठीक हो जाएगी। ते बोलतात ना, वरती जखम झालेली असते ती लवकर बरी होते, त्याला आपण काही नाही काही लावू शकतो, पण आतून जे असतं ते आपण नाही त्याला काही करू शकतो, आपल्याला कळत नाही काय करायचं। तर अजून काही क्लिअर झालेलं नाहीये, तर बघूया। क्लिअर करण्यासाठी आता मला खूप दिवस त्याच्यासाठी घालवावे लागणार। तर कालच्या व्हिडिओमध्ये ना तुम्ही कमेंट करून विचारलं होतं की चायनीजची एक्झॅक्ट डिझाईन काय आहे, आणि तेव्हा थोडंसं इमोशन वगैरे झालं, तेव्हा काय नीट काय असं प्रॉपर दाखवता आलं नाही चैन, पण आता मी तुम्हाला दाखवते। बघा, ही आहे अशी चैन प्रॉपर, थोड्याशा पिळी आहे तिकडे, आणि त्याच्यानंतर मग अशी स्ट्रेट आहे मध्ये, पण डिझाईनवरच आहे पूर्ण, अशी प्लेन नाही आहे। प्लेनच्या पण ॲक्च्युली होत्या इकडे डिझाईन्स, पण म्हटलं की प्लेन थोडंसं आहे ना ओल्ड टाईप वाटतं, त्याच्यामुळे मग या टाईपचं घेतलेलं आहे। हे बघा, मध्ये थोडंसं असं प्लेन टाईप आहे, आणि त्याच्यानंतर अशी पीळ असते ना त्या टाईपची डिझाईन आहे, ही अशी डिझाईन आहे, त्याच्यानंतर अशी, त्याच्यानंतर पुन्हा अशी, आणि मग पुन्हा प्लेन टाईप। आणि इकडे ना लॉक सिस्टम घेतलेलं आहे, कारण ते म्हटले की जे आपलं नॉर्मल असतं ना वेगळी डिझाईनची, म्हणजे हुक टाईप, तर त्याच्यामध्ये ना चैन तिकडे हुक थोडंसं निघून चैन तुटण्याची किंवा पडण्याची पण शक्यता असते, तर त्यांनी असं लॉक सिस्टम दिलेलं आहे, म्हणजे कसं निघायची भीती वगैरे नाही, तर आम्ही हे असं घेतलेलं आहे।
आणि ते भविष्यात आपण चेंज वगैरे पण करू शकतो. काय चिल्ड्रन्स डे आणि अचानक आठवण झाली. भाऊने आता म्हणजे स्टोरी टाकली ना, तसं तोंड वाकडं करून दाखवायचं की मी असं फोटो म्हणजे असं त्यावेळेला. तर आम्ही म्हटलं की हा किती, मम्मी बोलते की हा हट्टी अजिबात नाही वाटायचा, पण नंतर नंतर एवढा हट्टगिरी करायला लागला ना. त्याचं नाव ते तिसरीला असताना 3 पेपर असायचे, एक मराठी, गणित आणि परिसर. त्या सायन्सच्या काहीतरी पेपरला परिसरच्या एकदम खेचून घेऊन गेलेलो आम्ही त्याला. अरे हा असं अंगताट करायचा, आम्ही ओढत नाही घेऊन जायचं. बोलायचं नाहीच मला त्या पेपरला जायचंय. मग बसून आम्ही बाईंच्या बाजूला बसून तुझा पेपर लिहून घेतले तेव्हा. किती गोरा होता बाबा. आणि फटाके, दिवाळीचे फटाके त्याला 2-2 पिशव्या भरून पाहिजे. त्या निळ्यावाल्या असतात ना 2 पिशव्या मोठ्या, तशा त्याला 2 भरून पाहिजे. 500 पाहिजे म्हणजे पाहिजे. 500ची पाहिजे म्हणजे पाहिजेतच. त्यात काय कमी नाही अजिबात पैसे. 500 रुपयाचे तर 500 रुपयाचे. यावर्षी एक सुद्धा फटाका नाही. या वर्षी काय गेले किती 2-3 वर्ष झाले. जास्त फटाकेच नाही वाजवत. आणि मालाडवरूनच पाहिजे. ते कांदिवलीवरून पण नको, ते कुठूनच पिशव्याच्या पिशव्या तिकडूनच भरून पाहिजे. आणि शॉपिंगला जायचो पप्पा वगैरे आम्ही सगळे मालाडलाच मेन असायचं आमचं शॉपिंग. ते काय मार्केटचं नाव, नटराज मार्केट. तर तिथे पण ह्याला नाही मनसक्रिय मिळालं, तिथेच बसून राहायचा, रस्त्यात बसून राहणार. म्हणजे काय आता एवढं शांत झालंय की आता काहीच नको. 2 जोडी कपड्यावर माणूस खुश असं आहे. म्हणजे किती बदल होतात ना या गोष्टींमध्ये, की आपण कधी कसं असतो आणि किती चेंजेस होतात. लहानपणी सगळं हवं असं वाटतं, नंतर नाही पता चलतंय असली लाईफ काय आहे. सो गाईज, आज चिल्ड्रन्स डे आहे. माझे जेवढे पण लहान सगळे व्ह्युअर्स आहेत त्या सर्वांना बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आताच एन्जॉय करा. आणि पालकांना पण एक विनंती आहे की त्यांना पण आताच सगळं सूट द्या. जे मागतात सुरुवातीला ते नंतर मागत नाही. जसं की मी आता दिवाळी होऊन गेली, म्हणजे याच्या 3-4 वर्ष आधीपासूनच मी सगळं बंद केलेलं आहे. मी नाही कपडे मागत, ते तर मम्मी घेते. मला तिला काय आवडलं तर ती मार्केटमधून आणते. टी-शर्ट असू दे, जसं मागे एक शर्ट आणलं होतं, जसं की तुम्ही ते शर्ट गणपतीपुळेच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल, पिवळं आणि व्हाईट पट्ट्याचं, तसं ते तिला आवडलं तर मम्मी आणते. बट अदरवाईज मी काय मागत नाही. हे लोक सांगत होते की शाळेमध्ये पेपरला वगैरे मला रस्त्यावर ओढून न्यायचे लोक. त्या सगळ्या गोष्टी आताच लहानपणी असतानाच करतात मुलं. तर त्यांना ते एन्जॉय करू दे, मारू वगैरे नका. तर त्यांना त्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करू दे. अदरवाईज नंतर मोठे झाले की आपल्याकडे ते हट्ट करत नाहीत. नंतर मग आपण त्यांना जबाबदारीच्या गोष्टींमध्ये पिटलवतो. त्यांना मग ती वेगळी लाईफ बनून जाते. त्याच्यामुळे अभि हे मजा करलो. तर काल जसं तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की मम्मीने माझं कौतुक केलं की मी अशी आहे किंवा काय आहे, माझ्यातले गुण किंवा अजून सगळ्या गोष्टी. आणि ते मम्मीने खरं मनापासून सांगितलं. आणि खरं बघायला गेलं तर मी तशी आहे, मुळात माझा स्वभाव तर तसा आहे. आणि जे आहे रिअल तेच सांगितलं, असं काही वेगळं नाही त्याच्यामध्ये. आणि त्याच व्हिडिओमध्ये कमेंट सुद्धा आली की आता ताईचं लग्न झालं तर मग ताई कसं सगळं मॅनेज करणार लग्नानंतर. तर मी इकडे एक सांगेन की आता तर मी 100% लक्ष देते, तरी पण काय थोडंफार माझ्याकडून राहून जात असेल की मला पूर्ण कधी कधी लक्ष देता नाही येत अशा गोष्टी. आणि लग्नानंतर झालं तर कसं असतं ना की ही गोष्ट आहे ना कोणी सांगून किंवा असं जीवावर करणं किंवा हे कर्तव्य म्हणून करणं तसं नाही. मी मनापासून आहे माझं, तर मी मनापासूनच करणार. मम्मी आणि भाऊ माझे आहेत तर मी त्याचप्रमाणे करणार. आणि जसं आता मी 100% देऊ शकत नाही माझ्या लग्नानंतर, कारण तिथे पण कुटुंब असणार आहे, तिथे पण सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज असणार आहेत. त्याच्यामुळे ते सगळं सांभाळून इथे मॅनेज करणं थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतं. बट ते सगळं मी आता सांगू शकत नाही, कारण कुठला मुलगा असेल, कुठलं स्थळ असेल, कसं बॅकग्राऊंड असेल, फॅमिली कशी असेल. आणि कसं होतं की जितकी जबाबदारी माझी आहे इथे लक्ष देण्याची, तेवढी जबाबदारी त्या मुलाची पण येते. आणि कसं होतं की तिथून तसं मला सपोर्ट असला की तू करू शकतेस, तू जा बाबा, आता या वेळेला गरज लागते किंवा तू तिकडे हँडल कर सगळ्या गोष्टी. तशी फॅमिली पण मॅटर करते, कारण बऱ्याचदा होतं की फॅमिलीकडून नसतं की नाही जाऊन देणार किंवा काय असं, म्हणजे छोटं मोठं तुम्हाला माहितीच असेल. सो असं आहे. पण माझ्या परीने जितकं होईल तितकं मी करणारच. कधी काय मंदारची हेल्थ आहे, मम्मीची हेल्थ आहे किंवा कोणतीही चांगली गोष्ट असू देत घरी किंवा काय, सगळ्या गोष्टींमध्ये मी शक्यतो माझा प्रेझेन्स तिथे कसा असेल याचीच मी हे करणार की हां मला ते इम्पॉर्टंट आहे. एक मला टेन्शन येतं की आता भाऊ, मी जेव्हा घरी नसते तेव्हा भाऊ मला सारखा फोन करत असतो की ताई ये किंवा कुठे आहेस, काय आहेस वगैरे सगळ्या गोष्टी. तर ते कुठेतरी खूप जड जाणार आहे, कारण कसं होतं इतक्या वर्षांचा सहवास एकत्र आणि त्याच्यानंतर लगेच एका मुवमेंटला वेगळं होणं
ते खूप जास्त डिफिकल्ट आहे. त्या दिवशी पण भाऊ मला, मी मार्केटला जात होतो दोघं जण, तेव्हा बोलला की ताई तू नसलीस ना की मी म्हणजे कसा मी काय करणार आहे मला काही समजत नाही. तो थोडासा एक शब्द बोलला पण मी आता तो यूज नाही करत इथे, बट तरी पण सो असं आहे. जी माझी होणारी फॅमिली असेल, जो मुलगा असेल, जो माझा फ्युचर हजबंड होणार असेल, त्यांना या सगळ्या गोष्टी मी क्लिअर सगळ्या सांगणारच आहे. सो असं आहे. कारण मंदार नॉर्मल असता तर मला मी निश्चिंत असते, पण माझ्या परीने जितकं करायचं तितकं मी करणारच. आणि हे नुसतं बोलून नाही दाखवत आहे, तर ते प्रत्यक्षात खरं करून दाखवण्याची मी हिम्मत ठेवते आणि ते तुम्ही आपल्या व्हिडिओजमध्ये बघालच. कारण मी तुमच्यासोबत लाईफ टाईम आपल्या व्हिडिओजमध्ये कनेक्ट राहणार आहे आणि तुम्हीसुद्धा ऑब्व्हियसली. सो असं सगळं आहे. सो हां, मम्मीने कौतुक केलं तर कुठेही तडा जाऊन देणार नाही त्या गोष्टीसाठी. फ्युचरमध्ये सुद्धा जेवढं होईल तितकं मी 100% देण्याचा प्रयत्न करणार आहे. बट कधी कधी नाही जमलं ना तर माझ्यावर रुसू नका तुम्ही की पायाला बोलायला आणि आली नाही म्हणून. तिकडे पण थोड्याशा जबाबदाऱ्या असणारच आहेत. त्याच्यामुळे कालपासून खूप चांगलं वाटतंय. गळ्यात चैन आहे, सोनं आहे. आज बाहेर जाताना थोडंसं असं घाबरूनच हे करत होती, बट सवय झाली की होईल. तुम्हाला डिझाईन दाखवली, तुम्ही कमेंट केली होती की डिझाईन कशी आहे, तर ती जवळून तशी दिसते. चैन डिझाईनवालीच आहे, अगदी प्लेन नाही आहे. सो येस, आणि थँक्यू सो मच. तुम्ही खूप छान छान कमेंट्स केल्या काल माझ्यासाठी, मम्मीसाठी. असंच प्रेम तुमचं कायम असू देत. आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि माहिती आहे ना मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. मी आणि मंदार भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.